बँक ऑफ बरोदा तर्फे लेटेस्ट गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. टोटल 518 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. इथे बघू शकणार तुम्ही शेवटची तारीख 11 मार्च 2025 होती, पण काल त्यांनी करेक्शन लेटर इथे दिलेलं आहे आणि डेट एक्सटेंड करून 21 मार्च 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. पहिली तारीख 11 मार्च होती, परंतु आता त्यांनी डेट एक्सटेंड करून 21 मार्च 2025 पर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून पदवी झालेले विद्यार्थी, ज्यांचं BE झालंय, BTech झालंय, त्यानंतर MTech झालेलं आहे, ME झालंय, MCA झालेलं आहे, असे सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. डेट एक्सटेंड करून दिलेली आहे. तरी ज्यांनी अजून अप्लाय केलेलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर इथे या पदाला अप्लाय करून घ्यायचं आहे. सविस्तर मी इथं जाहिरात समजावून सांगतोय, अप्लाय करायचं सुद्धा आपण पाहणार आहोत. ही सविस्तर जाहिरात आपल्या हाती लागलेली आहे, जी की 44 पेजची एकदम थोडक्यात इथं मी समजावून सांगतोय. शेवटची तारीख समजल्यानंतर आपण बघूयात की जसे की इथे 4 डिपार्टमेंट असणार आहेत. तर अप्लाय करायचे इथे बघू शकतात की आपल्याला टोटल 4 डिपार्टमेंटपैकी ज्या पदाला आपल्याला अप्लाय करायचे, ज्या पदामध्ये आपलं एज्युकेशन फिट होतं, त्याच डिपार्टमेंटला आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. ओके, तर ॲडव्हर्टिजमेंटमध्ये पहिलं डिपार्टमेंट असणार आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. याच्यासाठी 32 पोझिशन म्हणजे 32 या ठिकाणी पदं असणार आहेत आणि 32 पदांसाठी 350 जागा इथे भरल्या जाणार आहेत. जसं की इथे पहिलं पद असणार आहे सिनियर मॅनेजर डेव्हलपर फुल स्टॅक जावा. याच्यासाठी बघू शकतात की 10 जागा आहेत. वय इथे दिलेलं आहे, आता कोणत्या कमीत कमी 27 वर्ष ते वयाच्या 37 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. प्रत्येक पदासाठी शिक्षण सेम राहणार, जसं की BE झालंय, BTech झालंय, MTech झालंय, MCA झालेलं आहे इन कम्प्युटर सायन्स. त्यामधून तुमचं जर पदवी पूर्ण झालेली आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. परंतु इथे जे काही तुमचं पोझिशन आहे त्यामध्ये थोडाफार एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. जसं की आता सिनियर मॅनेजर डेव्हलपर फुल स्टॅक, याच्यासाठी 6 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधला, आणि त्या 6 पैकी 3 वर्षाचा जो काही एक्सपिरियन्स आहे तो जावामधला पाहिजे. तुम्ही ज्या पदाला अप्लाय करताय त्यामध्ये तुम्हाला व्हॅकन्सी तिथं पाहून घ्यायच्या आहेत, वय एकदा पाहून घ्यायचं आहे, शिक्षण सगळं सेम राहणार आहे, परंतु प्रत्येक पदासाठी काही ना काही एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. तर टोटल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून 32 पदं ही भरली जाणार आहेत. ओके, सविस्तर जाहिरात आणि अप्लाय करायची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथे देऊन टाकतोय. प्रत्येक पदाला शिक्षण सेम राहील आणि प्रत्येक पदासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स पाहणं इथे आवश्यक आहे. त्यानंतर आपण इथे नेक्स्ट पाहूयात की कोणतं डिपार्टमेंट इथे दिलेलं आहे. नेक्स्ट आपण बघूयात की टोटल ट्रेड अँड फॉरेक्स हे दुसरं डिपार्टमेंट झालं. ट्रेड अँड फॉरेक्स, ट्रेड अँड फॉरेक्स पदासाठी टोटल 5 पदं भरली जाणार आहेत आणि 5 पदासाठी 97 जागा इथे भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये मॅनेजर ट्रेड फायनान्स ऑपरेशनसाठी 50 जागा असणार आहेत. वय बघू शकतात कमीत कमी 24 वर्ष ते वयाच्या 34व्या वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे इथे ग्रॅज्युएशन पाहिजे. आता ग्रॅज्युएशन कशामधलं पाहिजे, तर रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून तुमचं पदवी प्राप्त आहे तरी चालणार आहे, किंवा तुमच्याकडे फॉरेक्समधून तुम्ही जर सर्टिफाईड असाल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. कमीत कमी 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. ट्रेड फायनान्स ऑपरेशनमधला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणजे तुम्ही पब्लिक सेक्टरमध्ये काम केलं तरी चालणार आहे, प्रायव्हेटमध्ये काम केलेलं आहे तरी चालणार आहे, फॉरेन बँकमध्ये केलेलं आहे तरी इथे चालणार आहे. तर टोटल 5 पदं इथे भरली जाणार आहेत फॉरेक्स आणि ट्रेडमध्ये, आणि 5 पदांसाठी 97 जागा इथे भरल्या जाणार आहेत. म्हणजे 518 पैकी 97 जागा इथे भरल्या जाणार आहेत. तिसरं डिपार्टमेंट आहे रिस्क मॅनेजमेंट. 18 पदं असणार आहेत आणि 18 पदासाठी 35 जागा भरल्या जाणार आहेत. मॅनेजर पोर्टफोलिओ मॉनिटरिंग एक्सप्लोजर मॅनेजमेंटसाठी 1 जागा येईल आणि कमीत कमी 24 वर्ष ते वयाच्या 35व्या वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात. महत्त्वाचं म्हणजे इथं चार्टर्ड अकाउंटंट तुमचं झालेलं आहे, MBA झालं आहे, PGDM झालेलं आहे रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमधून, तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता. तिथे एक्सपिरियन्स एकदा पाहून घ्यायचा आहे की कमीत कमी किती लागणार, ते 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे BFSI सेक्टरमधला. तसं तुम्हाला इथं डिटेलमध्ये पाहायचं आहे. तर जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. तर जाहिरातीचं इथं काळजीपूर्वक वाचन करायचं. ज्या पदाला तुम्ही ज्या डिपार्टमेंटला अप्लाय करताय त्यामध्ये कोणत्या पोझिशनला अप्लाय करायचं आहे ते इथं एकदा तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघा चौथं डिपार्टमेंट कोणतं दिलेलं आहे. 4 डिपार्टमेंट आहे सिक्युरिटी. तर 1 पद असणार आहे आणि एका पदासाठी 36 जागा इथे भरल्या जाणार आहेत. आता त्या पदासाठी शिक्षण काय लागणार आहे, तर मॅनेजर सिक्युरिटी हे पद असणार आहे. 36 जागा असणार आहेत. कमीत कमी 25 वर्ष पूर्ण पाहिजे. ते वयाच्या 35व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकता. ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून, आणि तुम्ही जर 3 वर्षाचा जर या ठिकाणी कम्प्युटरचा कोर्स केलेला आहे तरी इथं चालणार आहे. त्याच्यासोबत इथे एक्सपिरियन्स पाहून घेऊयात. तर कॅन्डिडेटचा या ठिकाणी कमीत कमी
5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे कमिशनर सर्व्हिसमधला. कशातला? आर्मी आणि नेव्हीमधला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे कंपल्सरी आहे. सविस्तर एक्सपिरियन्स म्हणजे हा नसेल तर हा एक्सपिरियन्स तुम्ही कॅरी करू शकता, तो नसेल तर हा पण एक्सपिरियन्स तुम्ही इथे देऊ शकता. आपल्याला हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे आणि कमीत कमी 7 दिवसाच्या आतच हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करून द्यायचा आहे. कॅटेगरी वाईज, रिझर्वेशन वाईज इथं सीट दिलेले आहेत. इथे पाहून घ्यायचं जसं काय आपण आता पोझिशन पाहिल्या त्या प्रत्येक पोझिशनसाठी किती जागा असणार आहेत, रिझर्वेशन वाईज किती सीट असणार आहेत आणि इथं PWDचे जे काही विद्यार्थी आहेत ह्या सीट्सपैकी किती सीट PWDला राखीव आहेत ते इथे त्यांनी दिलेले आहेत. ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय करताय त्या वाईज इथं सीट पाहणं आवश्यक आहे. जाहिरातीचं काळजीपूर्वक वाचन करणं इथे आवश्यक आहे. एज रिलॅक्सेशन बघून घेऊया. SC ST साठी 5 वर्ष, ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWD साठी. त्यानंतर इथे बघू शकतात की कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. फीच्या बाबतीमध्ये 600 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे. जनरल, EWS आणि OBC याच्यासाठी तुम्हाला 600 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे आणि SC ST PWD आणि ओपन याच्यासाठी तुम्हाला 100 रुपये तुम्हाला इतकं फी पेमेंट करायचं आहे. वेतन बघून घेऊया तर वेतन अतिशय आकर्षक पद्धतीने दिलेलं आहे. जनरल मॅनेजर ग्रेड स्केल 1 साठी 48,480 इथे बघू शकतात की ते वाढवून इथं तुमचं 62,480 होतं. त्यानंतर 67,160 आणि म्हणजे 85,920 रुपये प्रति महिना तुम्हाला इथं वेतन मिळू शकतं. इथे बघू शकता की जशी जशी तुमची स्केल वाढते तसं 1,20,940 रुपये SMG साठी, 1,05,280 रुपये MMG स्केल 3 साठी आणि 93,960 रुपये MMG S2 स्केलसाठी असे तुम्हाला पे स्केल इथे दिलेले आहेत. ओके, आता प्रोबेशन पिरियड हा तुम्हाला 1 वर्षाचा असतो. तर 1 वर्षामध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रोबेशन जे पिरियडची जी काही सॅलरी आहे ती इथे तुम्हाला दिली जाते. 3 वर्षाचा बॉन्ड इथे करावा लागतो असं तिने डिटेलमध्ये दिलेलं आहे. फॉर्म अप्लाय करायच्या अगोदर पदं किती असणार आहेत, शिक्षण काय लागणार आहे, एक्सपिरियन्स काय लागणार आहे हे इथे तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला नॅशनॅलिटी म्हणजेच महत्त्वाचं म्हणजे तो भारताचा इथे नागरिक असणं गरजेचं आहे. सिलेक्शनच्या प्रोसेसमध्ये आपल्याला इथे ऑनलाईन टेस्ट द्यावी लागते. त्यानंतर ग्रुप डिस्कशन घेतलं जातं आणि इंटरव्ह्यू इथे घेतला जातो. त्यानंतर सिलेबस देऊन टाकलाय त्यांनी. रिझनिंग, जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड आणि प्रोफेशनल नॉलेज हा तुमचा 150 क्वेश्चन असणार आहेत आणि 150 क्वेश्चनसाठी 225 मार्क्स इथे असणार आहे. तर ड्युरेशन तुम्हाला 150 मिनिट म्हणजे जवळपास 2.5 तासाच्या आत हा तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे. आणि ह्याची निगेटिव्ह मार्किंगचं इथं दिलेलं आहे 0.25 मार्क म्हणजे एक प्रश्न जर तुमचा चुकला तर 0.25 मार्क्स इथे वजा केले जातात. ओके, त्यानंतर आपल्याला डिटेलमध्ये अजून काय काय दिलेलं आहे. आता एक्झामिनेशनचे सेंटर प्रत्येक स्टेटसाठी सेंटर दिलेलं आहे. डायरेक्टली आपण महाराष्ट्रामधून बघूयात की काय काय दिलेलं आहे. जसे तिथे बघू शकतात की फक्त नागपूर दिलेलं आहे. ओके, तर नागपूर सोबतच मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि MMR आणि नागपूर. ओके, तर हे आपण 5 सेंटरवरती ही एक्झाम देऊ शकतो. पुणे ह्या ठिकाणी नाही आहे, परंतु मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR आणि नागपूर या पदावरती या सेंटरवरती तुम्ही जाऊन तुमची ऑनलाईन एक्झाम इथे देऊ शकतात. ओके, आपण त्यानंतर डिटेल इन्फॉर्मेशन काय काय दिलेली आहे ते आपण इथं पाहूयात. तर ऑफिशियल वेबसाईट जी असणार आहे बँक ऑफ बरोडाची त्याच्या करिअर्समध्ये जाऊन आपण हा फॉर्म अप्लाय करू शकतो. डायरेक्टली लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथे देऊन टाकतोय. त्यानंतर आपण बघूयात की काम काय काय असणार आहे ते इथे त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. प्रत्येक पदासाठी रोल काय काय असतं त्याचं काळजीपूर्वक इथे वाचन करणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटची तारीख लक्षात घ्यायची आहे 21 मार्च 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता. बाकी फोटो आणि सिग्नेचरच्या बाबतीमध्ये सगळे टर्म्स अँड कंडिशन जे काय असतात ते सेम राहील. कागदपत्र काय काय अपलोड करायचे जसं की आपल्याला इथे रिझ्यूम द्यायचा आहे, 10वीची मार्कशीट, ग्रॅज्युएशनच्या सगळ्या मार्कशीट, त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट द्यायचं आहे, कास्ट सर्टिफिकेट द्यायचं आहे, PWD असेल तर त्याचं सर्टिफिकेट द्यायचे. सगळे कागदपत्र PDF फॉर्मॅट पाहिजे, त्याची A4 तुमचं पेपरचा फॉर्मॅट पाहिजे, 500 KB खाली सगळे डॉक्युमेंट असणं इथे गरजेचं आहे. फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथे आपल्याला अपलोड करायचे. त्यानंतर थंब झालं, डॉक्युमेंट झाले, सगळे कागदपत्र इथे आपल्याला अपलोड करून द्यायचे. डायरेक्टली मी करिअर्समध्ये घेऊन जातो. ज्या पदाला ज्या डिपार्टमेंटला तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या डिपार्टमेंटला इथे सिलेक्ट करून रजिस्टर बटनवरती इथे क्लिक करायचं आहे. सगळ्यात पहिला आपल्याला
साइन अप करून रजिस्टर करावं लागतं आणि आय डी पासवर्ड क्रिएट केल्यानंतर लॉग इन बटनवरती क्लिक करायचं. सगळ्यात पहिलं जी काय पदं आत्ता समजावली, तर आपण ज्या डिपार्टमेंटमध्ये आहोत, ज्या पदाला तुम्ही अप्लाय करता, ज्या पदामध्ये तुमचा एक्सपिरियन्स फिट होतं त्या पदाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ईमेल आय डी, तुमचं नाव, वडिलांचं नाव, सरनेम, त्यानंतर हे खाली रिपीट करायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि अल्टरनेट मोबाईल नंबर टाकून जनरेट OTP बटनवरती क्लिक करून इथे आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि आय डी पासवर्ड या ठिकाणी तयार झाल्यानंतर तो मेलवरती पाठवला जातो आणि त्यानंतर आपल्याला इथे लॉग इन करायचं आहे. आणि लॉग इन करून जो काही आपल्याला रेफरन्स नंबर मिळालेला आहे तो टाकून इथे जनरेट OTP करून सगळा फॉर्म इथं फिलअप करायचा आहे. तर बँक ऑफ बरोदातर्फे अतिशय सुवर्ण संधी आहे. ज्यांचं मान्यताप्राप्त शाखेमधून पदवी झाली, BE झालं आहे, BTech झालेलं आहे, ME झालं आहे, MCA झालेलं आहे, असे सगळे विद्यार्थी मॅनेजर ऑफिसर या पदाला अप्लाय करू शकतात. शेवटची तारीख 21 मार्च 2025 असणार आहे. तर लवकरात लवकर हा व्हिडिओ सर्व फ्रेंड सर्कल, फॅमिली सर्कलला हा शेअर करायचा आहे आणि अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.